परभणीत घडलेली घटना लाजिरवाणी। आरपीआय आठवले गटाच्या वतीनं सोलापुरात व्यक्त केला निषेध। श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं 21 ते 25 डिसेंबर दरम्यान सोलापुरात आयोजन। जगातली सर्वात लहान गाय म्हैस यांच्यासह पाहता येणार चायनाहून आणलेला बोकड, सोबत 6 किलोचा कोंबडा। बहुजन समाज पार्टीच्या वतीनं परभणी घटनेचा सोलापुरात निषेध व्यक्त। आंदोलकांना नाहक त्रास देणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची करण्यात आली मागणी। गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ यांना मंत्रिपदात वर्णी नाही, धनगर समाजाचा नाराजीचा सूर। कामावर ठेवलेल्या सेल्समननंच वापरले मालकाचे वसुलीचे पैसे, तब्बल 8 लाखांना घातला गंडा। सोलापूरसह राज्यभरात थंडीचा जोर वाढला। गेल्या 5 दिवसात तापमान घटलं 5 अंशांनी। पंढरपुरात सराफ विक्रेत्याची नजर चुकून डायमंडची अंगठी लंपास, अंगठी चोरीला गेल्याची ही दुसरी घटना। सोलापुरात एका दिवसात 3 एसटी गाड्याचं नुकसान, 2 गाड्यांवर दगडफेक तर 1 एसटी जाळली। मल्लेवाडी ते ढवळस रस्ता बनला धोकादायक। मंगळवेढ्यातील या रस्त्यावर काटेरी झुडपांचं अतिक्रमण। सोलापुरात 20 ते 23 डिसेंबर पर्यंत प्रॉपर्टी एक्स्पोचं करण्यात आलंय आयोजन। नॉर्थ कोर्ट प्रशालेच्या मैदानावर स्टॉल उभारणीसाठी करण्यात आलं भूमिपूजन। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।